हॅलो फ्रेंड्स, BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सिलेबसचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग असणारा इम्युनिटीचा अभ्यास हा आपण करत आहोत. या इम्युनिटीच्या अभ्यासामध्ये इम्युनिटीचे काही प्रकार, टाईप्स ऑफ इम्युनिटी या विषयावरती आपण आज बघणार आहोत. आपण याच्या आधी बघितलं की रेजिस्टन्स इज ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू वॉर्ड ऑफ द डिसीज. त्या रेजिस्टन्सचे दोन प्रकार होतात, एक नॉन स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता स्पेसिफिक रेजिस्टन्सलाच इम्युनिटी असंही म्हणतात आणि या इम्युनिटीचे पण पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे टी सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि दुसरी आहे बी सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता इम्युनिटी याचा प्रकार आपल्याला वेगळ्या माध्यमातून पण समजावून घेता येतो. इम्युनिटीचे प्रकार आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पण करता येतात, ज्याला अप्लाइड ॲस्पेक्ट आहे. ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टींच्या आधारावरती आपल्याला प्रकार करता येतात. इम्युनिटीचे 4 प्रकारसुद्धा करता येतील. नंबर 1 नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी, दुसरं आहे नॅचरल इम्युनिटी, तिसरं आहे आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि चौथं आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. असे 4 प्रकारसुद्धा आपल्याला करता येतील. आता याच्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत, एक आहे नॅचरली आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. आणखी 2 शब्द आलेले आहेत, ते आहेत ॲक्टिव्ह आणि दुसरं आहे पॅसिव्ह. तर नॅचरल म्हणजे ज्या गोष्टी निसर्गतः घडतात त्या, आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, नैसर्गिक आणि कृत्रिम. काही गोष्टी नैसर्गिक अशा ईश्वरानं आपल्याला दिलेल्या आहेत, त्याला आपण नॅचरल म्हणू. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, ज्या आपल्याला करावं लागतात किंवा कृत्रिम पद्धतीनं तयार केलेले असतात. दुसरे 2 शब्द आलेले आहेत, ते आहेत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय, पॅसिव्ह म्हणजे अक्रिय किंवा अप्रत्यक्ष. ॲक्टिव्ह म्हणजे प्रत्यक्ष, पॅसिव्ह म्हणजे अप्रत्यक्ष. तर काही क्रिया या नैसर्गिक असतात, काही क्रिया या नैसर्गिक असतात, काही कृत्रिम असतात. काही क्रिया आपल्याला प्रत्यक्ष कराव्या लागतात आणि काही क्रिया अप्रत्यक्षरित्या होत असतात. या आधारावरती पुन्हा एकदा रिपीट करतो की इम्युनिटीचे 4 प्रकार आहेत. एक आहे नॅचरली ॲक्टिव्ह इम्युनिटी, दुसरं आहे नॅचरली पॅसिव्ह इम्युनिटी, तिसरं आहे आर्टिफिशियली ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि चौथं आहे आर्टिफिशियली पॅसिव्ह इम्युनिटी. आता त्यापैकी पहिला भाग आहे नॅचरली ॲक्टिव्ह इम्युनिटी. ज्या इम्युनिटीचा आपण अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्या शरीराला, आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, पोलन्स, ग्रेस, एग व्हाईट अशा अनेक प्रकारच्या शरीरासाठी घातक असणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरात जात असतात आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा हा जो प्रकार आहे, ज्याला इम्युनिटी आपण असं म्हणतो, तो त्यासाठी आहे. या इम्युनिटीच्या बऱ्याच वेगवेगळ्या मेकॅनिझम्स आहेत आणि आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या मेकॅनिझम कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं त्याच्यावर अवलंबून आहे. स्टॅफिलोकोकलचं इन्फेक्शन झालं, वेगळं मेकॅनिझम. स्ट्रेप्टोकोका इन्फेक्शन झालं, वेगळं मेकॅनिझम. व्हायरसचं इन्फेक्शन झालं, वेगळं मेकॅनिझम. तर हा सगळा भाग जो आहे तो नॅचरली ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये होतो. त्याच्यामध्ये बॉडी ॲक्टिव्ह असते आणि आमची इम्युन सिस्टीम ही सुद्धा नॅचरल आहे. म्हणून नॅचरली ॲक्टिव्ह इम्युनिटी ही जी आहे ते मायक्रोब्स
म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस, आणि केवळ बॅक्टेरिया, व्हायरसेस आतमध्ये गेल्यानंतर आजारी पडतो आपण असं नाही, तर त्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमधून काही प्रोटीन सिक्रेट होत असतात, त्याला अँटीजीन असं म्हणतात. आता हे अँटीजीन जे असतात, ज्यांच्यामध्ये इम्युनोजेनिसिटी आणि रिॲक्टिव्हिटी असते, म्हणजे ते इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करून ठेवतात, म्हणजे इम्युनोजेनिसिटी. रिॲक्टिव्हिटी, अँटीबॉडीला रिॲक्ट करत असतात. तर या गोष्टी म्हणजे अँटीजेन सिक्रेशन झाल्यानंतर आपल्या शरीरामधून इम्युनिटीच्या माध्यमातून बी सेल आणि टी सेल नावाचे जे दोन महत्त्वाचे लिम्फोसाइट्स आहेत, हे त्यांचा प्रतिकार करतात. आणि समजा इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर आपण आजारीच पडत नाही. जर आपली इम्युनिटी वीक असेल तर मात्र आपण आजारी पडतो आणि आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची पाळी येते. अशा वेळेस आपल्याला इन्फेक्शन झालं म्हणून आणि आपली इम्युनिटी कमी आहे, ही इम्युनिटी याला मदत करत नाही, म्हणजे आपल्याला बरं होण्यासाठी मदत करत नाही. अशा वेळी डॉक्टर्स त्याच्यामध्ये अँटीबायोटिकची इंजेक्शन्स ॲड करतात. म्हणजे अँटीबायोटिक्स प्लस आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज ह्या दोन्ही मिळून इन्फेक्शन कमी करतात. तर हा आहे नॅचरली ॲक्टिव्ह इम्युनिटी. पुढचा आहे नॅचरली पॅसिव्ह इम्युनिटी. या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण पॅसिव्ह आहे, अप्रत्यक्ष आहे, आपण त्यासाठी काही करत नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल असं आहे की आई ज्यावेळेस गर्भार असते, एखाद्या गर्भिणीमधून तिच्या गर्भाकडे IgA अँटीबॉडीज या फिटल सर्क्युलेशनमधून जात असतात. त्याच्यामुळं जे फिटस जो गर्भ आहे त्याला कोणत्याही प्रकारचा व्याधी होत नाही. म्हणजे या ठिकाणी व्याधी प्रतिबंधक उपाय झाला. तर याला म्हणतात नॅचरली पॅसिव्ह इम्युनिटी. काही वेळेला या IgAची इंजेक्शनसुद्धा दिली जात असतात. किंवा त्याच प्रकारातलं उदाहरण आहे, ज्यावेळी बाळ आईचं दूध पित असतं त्यावेळेस आईच्या दुधामधून IgA अँटीबॉडी या बाळाला मिळत असतात. आणि IgA अँटीबॉडी तुम्ही बघितलेलं आहे की बी सेलपासून ज्या इम्युनोग्लोबिलिन्स किंवा अँटीबॉडीज तयार होतात त्यामध्ये बाळाचं व्याधी प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. तिसरा एक प्रकार आहे आर्टिफिशियली ॲक्टिव्ह इम्युनिटी. ही कृत्रिम आहे. तुम्हाला या ठिकाणी काहीतरी करायचं आहे, तुम्हाला म्हणजे डॉक्टर्सच काहीतरी करतील या ठिकाणी. ॲक्टिव्ह इम्युनिटीला ॲक्टिव्ह करण्यासाठी कृत्रिम उपाय जे आपण करू त्याला म्हणायचं आर्टिफिशियली ॲक्टिव्ह इम्युनिटी. या प्रकारामध्ये तुम्ही वॅक्सिनेशन हा शब्द ऐकला असेल. लसीकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी या दिल्या जातात आणि या लसी दिल्यानंतर ज्या आजारांच्या लसी दिल्या जातील ते आजार त्या बाळाला परत होत नाहीत. हे उदाहरण झालं आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटीचं. एक शब्द आहे VPD, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज. काही आजार हे प्रिव्हेंट केले जाऊ शकतात वॅक्सिनच्या मदतीनं, त्याला म्हणतात VPD, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस. आता या प्रकारामध्ये काय होतं, बाळाला जे वॅक्सिन दिले जात असतात बेसिकली त्याच्यामध्ये अँटीजीन्स हेच आतमध्ये सोडले जातात शरीरामध्ये. मग तुम्हाला वाटेल की अँटीजीन कसे बाळाला देतो आपण, ते तर बाळाला घातक आहे, मग बाळ आजारी पडेल. नाही, त्या ठिकाणी काळजी घेतली जाते की अँटीजीन अतिशय कमी प्रमाणामध्ये बाळाला दिले जात असतात. त्या अँटीजीन शरीरात गेले म्हणजे त्या अँटीजीनला रिॲक्ट करण्यासाठी आपले बी सेल अँटीबॉडीज तयार करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की अँटीबॉडीज तयार झाले, इम्युनिटी तयार झाली, इम्युनिटी ॲक्टिवेट झाली, त्याच्यानंतर तुम्ही दिलेल्या लसीचा मुळे बाळ आजारी पडत नाही. पण महत्त्वाचा भाग असा आहे की जे बी सेलने अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत त्याच्यापैकी 10% अँटीबॉडीज
या शरीरामध्ये मेमरी सेल म्हणून उपलब्ध राहतात. आता त्याच्यामुळं काय होतं की भविष्यामध्ये बाळाला समजा त्या आजाराचं कधी इन्फेक्शन झालं तर या ज्या मेमरी सेलच्या मदतीनं त्या व्याधीचा प्रतिकार, त्या आजाराचा प्रतिकार हा ताबडतोब आणि अधिक परिणामकारक होत असतो. हा आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटीचा हेतू आहे, कारण आहे. सो अँटीजीन्स इंट्रोड्यूस्ड ड्युरिंग द वॅक्सिनेशन स्टिम्युलेट सेल mediated and antibody mediated immunity, leading to the production of memory cells. Now the antigens are penetrated to the immunogenetic but not pathogenic. That is, they will trigger immune response but not cause significant illness. ते बाळाला आजारी करत नाहीत, फक्त त्याच्या इम्युनिटीला स्टिम्युलेट करण्याचं काम हे करत असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. जे अँटीजेन काही डोसमध्ये अँटीजेन दिले जातात, काही डोसमध्ये डायरेक्ट अर्धे मेलेले बॅक्टेरिया दिले जातात. अशा पद्धतीनं व्याधी प्रतिकारशक्ती ही केली जाते जागृत. नाही ठेवलं ही जर तर यामध्ये आपण बघू BCG, बॅसिलस कॅल्मेटिग्युरिन, ज्याच्यामुळं पूर्वी देवीचा आजार व्हायचा तो होत नाही. OPV, ओरल पोलिओ वॅक्सिन, आणि आता आपल्या भारत देशाने पोलिओ नावाच्या व्याधीवर पूर्णपणे मात केलेली आहे. त्याच्यानंतर DPT, डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस अशी तिन्ही इंजेक्शन्स एकत्र असणार. त्याच्यानंतर याचे सगळ्यांचे बूस्टर डोस दिले जातात बाळाला. तर हा एक चार्ट आहे, हा तुम्हाला इम्युनिटीच्या ह्याच्यात मी पाठवून देईल. तर बाळाच्या जन्मापासून 2 आठवड्यापर्यंत BCG प्लस OPV एक ऑस्ट्रेलिया अँटीजीनसाठी दिलं जात असतं HB1. नंतर 6 आठवड्यांनी, 10 आठवड्यांनी, 14 आठवड्यांनी DPT प्लस OPV. DPT म्हणजे डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस. हे परत 14 आठवड्यानंतर, 6 ते 9 आठवड्यानंतर त्याचा बूस्टर डोस पण असतो. 9 महिन्यानंतर मिझल्स, 15 ते 18 महिन्याच्या काळामध्ये मिझल्स, मम्स, रुबेला, MMR असे तिन्ही व्याधी एकत्रित करून त्याचा बूस्टर डोस होतो. 18 ते 24 महिन्यात डोस, बूस्टर डोस पहिला. 5 वर्षाचा असताना बूस्टर डोस दुसरा. 10 वर्षाला, 15 वर्षाला तिसरा आणि चौथा टिटॅनसचा डोस हा दिला जात असतो. याच्यामध्ये टिटॅनसचं इंजेक्शन दिलं जातं. तर टिटॅनसचं इंजेक्शन ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची जखम झालेली नाही अशा व्यक्तीनं घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये टिटॅनसच्या अगेन्स्टमध्ये 2 महिने इम्युनिटी राहते, त्याला टिटॅनस होऊ शकत नाही. आणि समजा टिटॅनसचं एक इंजेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यात समजा टिटॅनसचं परत आणखी एक इंजेक्शन घेतलं तर त्याची टिटॅनसच्या विरोधातली इम्युनिटी ही 5 वर्षासाठी राहते. त्याच्याकरता कोणत्याही व्यक्तीला जखम झाल्यानंतर एक कॉमनली तुम्ही बघत असाल की टिटॅनसचं इंजेक्शन दिलं जातं. हे चुकीचं आहे, कारण टिटॅनसचं इंजेक्शन जखम झाल्यावर देऊन काहीही उपयोग नाही. ज्याला जखम नाही त्यानं घेतलं ते इंजेक्शन तरच त्याला त्याचा उपयोग आहे. तर तुम्हालाही समजा असं वाटत असेल की जखमेतून कोणतंही हे होऊ नये इन्फेक्शन, तर जखम होण्याच्या आधी, जखम नसताना एक इंजेक्शन घ्यायचं म्हणजे 2 महिने सेफ. परत 1 महिन्याच्या आत दुसरं इंजेक्शन घेतलं तुम्ही 5 वर्ष तुम्हाला टिटॅनस होऊ शकत नाही. म्हणून 5 वर्षापर्यंतच्या मुलांना टिटॅनस होत नसतो. शिवाय प्रेग्नंट लेडी किंवा गर्भिणीला सुद्धा बाळाच्या जन्मानंतर 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचं टिटॅनस होण्याची शक्यता नसते. म्हणून या सगळ्यांना टिटॅनसचं इंजेक्शन दिलं जात नाही. त्याच्यामध्ये BCG म्हणजे बॅसिलस कॅल्मेटिग्युरिन, ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग हा याच्यामधून टाळला जातो. DPT म्हणजे डिप्थेरिया, पर्टुसिस आणि हुपिंग कफ
तर त्याच्यामध्ये आणि टिटॅनस म्हणजे डिप्थेरिया, आपण त्याला ज्याला पूर्वीच्या काळी सर्प म्हटलं जायचं. त्याच्यानंतर पर्टुसिस म्हणजे होपिंग कफ, त्याला डांग्या खोकला मराठी भाषेत म्हणतात. आणि धनुर्वात म्हणजे टिटॅनस, हे 3 व्याधी DPTमुळे टाळले जातात. OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, त्याच्यामुळं पोलिओ हा आजार टाळला जातो. HB म्हणजे हेपॅटायटिस टाळण्याचा आजार. तर पाहिलं आपण की जन्मानंतर पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यात HBचं वॅक्सिन दिली जातं, त्याच्यामुळं बाळाला कावीळ होत नाही. आणि MMR म्हणजे मिझल्स, मम्स आणि रुबेला, गोवर, गालगुंड, अनेक विशेष प्रकारचा जर्मन गोवर जो आपल्याला आढळून येत नाही, अशा 3 व्याधी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येईल की टाळल्या जातात. आता एक शेवटची आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. या व्याधीच्या प्रकारामध्ये पेशंटला इम्युनोग्लोबिलिनचे इंजेक्शन दिले जातात. हे दिल्यामुळं त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग होते, पण हे आर्टिफिशियल झालं. आपल्या शरीरामध्ये इम्युनोग्लोबिलिन किंवा अँटीबॉडीज असतात ऑलरेडी, पण इंजेक्शन ॲडिशनल देऊन त्या याच्यामध्ये भर घातली जाते, म्हणजे इम्युनिटी ही आणखी स्ट्रॉंग होत असते. तर हा इम्युनिटीचे 4 प्रकार तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा भाग आहे हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हिटी का म्हणजे काय? अ पर्सन who is overly reactive to a substance that is tolerated by most other people is said to be hypersensitive or allergic. समजा 10 लोक एका ठिकाणी गेले आणि त्यापैकी एकाला अचानक शिंका सुरू झाल्या. तुम्ही समजा असं गृहीत धरा गार्डनमध्ये गेले, तर असं समजायचं की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काहीतरी ॲलर्जिक म्हणजे काहीतरी सहन न होण्यासारखं पदार्थ त्याच्या टचमध्ये आलेला आहे, त्याचा संबंध आलेला आहे. आपण ज्याला कॉमनली ॲलर्जी असं म्हणत असतो. आणि या ॲलर्जीचा खरा आजार म्हणजे जे सगळेजण बोलतात त्या पद्धतीनं सर्दी हा आहे. एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची ॲलर्जी झाली, कारण की ॲलर्जन्समुळे ॲलर्जी होते. या ॲलर्जन्सला आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग असतो तो म्हणजे नाकातून. आणि हे नाक जे आहे हे रेस्पिरेटरी सिस्टीमची सुरुवात आहे. तर हे ॲलर्जीमुळं होतं. ॲलर्जीमुळं ॲलर्जिक रिॲक्शन होते आणि त्यालाच आपण हायपर सेन्सिटिव्ह असं म्हणत असतो. तर हे एक उदाहरण झालं. आयुर्वेदामध्ये काही शब्द वापरलेले आहेत. सात्म्य म्हणजे सहन होण्यासारखे, असात्म्य सहन न होण्यासारखे. तर हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जिकला आपल्याला असात्म्य असं म्हणता येऊ शकेल. आपल्याला सहन न होणारे वस्तू, पदार्थ किंवा कोणतीही गोष्ट आपल्या संपर्कात आली आणि ती आपल्याला सहन न होण्यासारखी असेल तर हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन किंवा ॲलर्जिक रिॲक्शन ही आपल्या बॉडीमध्ये इमिजिएटली सुरू होते. बरं, या सगळ्या रिॲक्शन ज्या आहेत या साध्या सरळ सोप्या नसतात. काही रिॲक्शन्स हळूहळू होतात, परंतु काही रिॲक्शन्स इतक्या सिरियस असतात की पेशंट ताबडतोब कोलॅप्स होतो काही सेकंदात किंवा काही एका मिनिटाच्या आत आणि मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला पाहिजे. विशेषतः दवाखान्यामध्ये कोणत्या औषधाची ॲलर्जी आली किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन झाली आणि पेशंट कोलॅप्स झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर तो डॉक्टर हा खूप सफर होतो, कारण त्याला समाजाला तोंड द्यावं लागतं. आणि खूप दवाखाने बसले असे मी पाहिलेले आहे. डॉक्टरांची याच्यात काही चुकी नसते. त्यांना काय माहिती या पेशंटला हे औषध चालणार नाही, त्या आजाराचं औषध म्हणून ते देतात. पण एखाद्याला ते सहन नाही झालं तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, तर आपण सावध राहण्याची गरज आहे. Now what are allergens? The antigens that induce an allergic reaction are called allergens. Whenever an allergic reaction takes place, some tissue injury occur. धातु विनाश,
शरीरातला कोणत्या ना कोणत्या धातूचा विनाश होणार ॲलर्जिक रिॲक्शनमुळे. त्यालाच मॉडर्न सायन्सच्या भाषेत आपण टिश्यू इंजुरी असं म्हणत असतो. आता हे ॲलर्जन कॉमन कोणकोणते आहेत? काही अन्नपदार्थ आहे, काही जणांना दूध चालत नाही, शेंगदाणे, अंड्यातले पदार्थ, अशा अनेक गोष्टी खूप जणांना चालत नाही. काही जणांना अँटीबायोटिक चालत नाही. ते ज्यावेळी दवाखान्यात जातात आणि डॉक्टरांनी त्यांना न विचारता इंजेक्शन दिलं की तुला काही औषधी चालत नाही असं आहे का, डॉक्टरांनी विचारलं नाही, पेशंटनी सांगितलं नाही, तर पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन यासारख्या इंजेक्शनमुळं ॲलर्जी राहू शकते. काही वॅक्सिन पण ॲलर्जिक होऊ शकतात, जसं पर्टुसिस, टायफॉईडचं वॅक्सिन आहे. काही विनोम, काही जणांना मधाची ॲलर्जी असते, काही जणांना स्नेकचं जे टॉक्सिन असतं त्याची ॲलर्जी असते, काही जणांना कॉस्मेटिकची ॲलर्जी असते. म्हणून खूप पेशंट असे बघितले की त्यांनी एखादं क्रीम मार्केटमधून आणलं आणि त्यांचा पूर्ण चेहरा लाल लाल झाला. का झाला? त्याच्यामध्ये त्यांना चालत नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी असणारे ॲलर्जन्स होते. एका व्यक्तीसाठी जे ॲलर्जन्स असतात ते दुसऱ्या व्यक्तीसाठी ॲलर्जन्स असतील असं नाही. एका व्यक्तीला असाध्य गोष्ट बाकीच्यांना साध्य राहू शकते. म्हणून सगळीच्या सगळे आजारी पडत नाही. काही ज्यांना असाध्य आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, ॲलर्जी आहे, ते लोक याच्यामधून आजारी पडतात. आणि मग त्याच्यासाठी म्हणून आपण त्याचा प्रतिकार तर इम्युनिटी करते. मग इम्युनिटी या सगळ्या गोष्टींचा कसा प्रतिकार करते हे आपण बघितलं. आता या ॲलर्जिक रिॲक्शन्स कशा डेव्हलप होतात आपल्याला ते बघायचं आहे. काही वनस्पतींमध्ये केमिकल्स असतात. गार्डनमध्ये तुम्ही गेल्यानंतर धुलीकण आहेत, तिथल्या झाडं जे असतात त्या झाडामधून काही डस्ट बाहेर पडतं, चिखल आहे. आता एक्सरेमध्ये आयोडीन कंटेनिंग डाय वापरले जातात आणि काही काही मायक्रोब ही सुद्धा कॉमन ॲलर्जीचं कारण असतात. आता या हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन जे असतात या 4 प्रकारच्या असतात. त्यांना टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 अशी नावं आहेत. मग तुम्हाला ही सगळी नावं लक्षात राहणं पण सोपं जाईल. टाईप 1ला आणखी एक शब्द आहे ॲनाफिलॅक्टिक, टाईप 2ला आहे सायटोटॉक्सिक, टाईप 3ला आहे इम्युन कॉम्प्लेक्स आणि टाईप 4ला आहे सेल मेडिएटेड. अशा 4 प्रकारच्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स असतात. टाईप 1 ॲनाफिलॅक्टिक, टाईप 2 सायटोटॉक्सिक, टाईप 3 इम्युन कॉम्प्लेक्स, टाईप 4 सेल मेडिएटेड. यापैकी आपण टाईप 1 समजा असं बघितलं, ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्स. सो दोज ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्स आर द मोस्ट कॉमन अँड ऑकर्स विदिन फ्यू minutes after a person sensitized to an allergen is re-exposed to it. In response to certain allergens, some people produce IgE antibodies that bind to the surface of mast cells and basophils. आता ही ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन जी आहे ही सुद्धा वारंवार तो व्यक्ती संपर्कात आल्यावर होते. पहिल्या वेळेस ती माइल्ड असते आणि दुसऱ्या वेळेस ती जास्त सिरियस असते. आता हे असं का बरं? मेमरी सेल असताना असं का होतं? आधी माइल्ड आहे नंतर जास्त सिरियस. तर पहिल्या वेळी ज्यावेळेस ही रिॲक्शन होते त्यावेळेस त्यांचे अँटीजीन पण खूप कमी प्रमाणात तयार होतात. पण काही वेळेला हे दुसऱ्या वेळी ज्यावेळेस एक्सपोजर येतं त्यावेळेस अँटीजीनचं प्रमाण वाढलेलं असतं. एक्सपोजर म्हणजे आपला ॲलर्जीशी आलेला संबंध. आता काही ॲलर्जींच्या संदर्भामध्ये आपल्या शरीरामध्ये IgE अँटीबॉडीज तयार होतात. या IgE अँटीबॉडीज काय करतात तर ते मास्ट सेल आणि बॅसोफिल्स यांच्या सेल सरफेसवरती, सेल वॉलवरती चिकटून राहतात. आता नेक्स्ट टाईम द सेम ॲलर्जन्स एंटर इन द बॉडी, पुन्हा एकदा तेच रिॲक्शन झाली. इट अटॅचेस टू अँटीबॉडी ऑलरेडी प्रेझेंट. पुन्हा एकदा ॲलर्जन आलं तर IgE अँटीबॉडीला आज अटॅच झालं कारण IgE अँटीबॉडीज ऑलरेडी आहेत. कुठे आहेत? मास्ट सेल आणि बॅसोफिलच्या सरफेसवर. आता मास्ट सेलमधून इन रिस्पॉन्स द मास्ट सेल अँड बॅसोफिल सिक्रेट हिस्टामाइन, प्रोस्टाग्लँडिन, ल्युकोट्रिनिन्स अँड काइन्स अशा 4 प्रकारच्या सिक्रेशन्स हे
मास्ट सेल आणि बॅसोफिलमधून बाहेर पडतात. केव्हा बाहेर पडतात? IgEमुळे. ज्यावेळेस IgEची संख्या वाढेल तर या रिॲक्शनला रिस्पॉन्स म्हणून IgE केव्हा वाढलेला आहे? ॲलर्जन्स आल्यानंतर. बघा, ॲलर्जन्स, त्याच्यानंतर IgE अँटीबॉडीज, त्याच्यानंतर त्याची क्रिया चालू असताना त्याला रिस्पॉन्स म्हणून मास्ट सेल आणि बॅसोफिल्स 4 प्रकारचे सिक्रेशन बॉडीमध्ये तयार करतात. एक आहे हिस्टामाइन, दुसरं आहे प्रोस्टाग्लॅन्डिन, तिसरं आहे ल्युकोट्रिनिन आणि चौथा आहे कायनिन्स. या सगळ्यांची ओळख आपण इम्युनिटीमध्ये बघितलेलं आहे. आता हे 4 रिॲक्शनमुळं काय होतं? कलेक्टिवली दीज मेडिएटर्स कॉज व्हॅसोडायलेटेशन. आपल्या ब्लड वेसलमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी तुम्ही बघाल, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेटेशन. व्हॅसोडायलेटेशन. तर या ठिकाणी व्हॅसोडायलेटेशन होतं. त्याच्यामुळं काय होतं? इन्क्रीज ब्लड कॅपिलरी परमेबिलिटी. पुढे इन्क्रीज स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन इन एअरवेज ऑफ द लंग अँड इन्क्रीज म्युकस सिक्रेशन. हे पहा, सगळ्यात आधी व्हॅसोडायलेटेशन झालं, मग कॅपिलरी परमेबिलिटी वाढली, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन वाढलं. मसल 3 प्रकारचे आहेत, तुम्हाला माहिती आहे, स्केलेटल, स्मूथ आणि कार्डियक. स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन त्याच्यामुळे वाढलं ज्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये असतात, आणि त्याच भागामध्ये म्युकस सिक्रेशन पण वाढलं. रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस सिक्रेशन असतं. ज्या ज्या ठिकाणी हवेचा संबंध येतो त्या ठिकाणी वृक्षता येते, म्हणून म्युकस सिक्रेशन होतं. ॲज अ रिझल्ट ए पर्सन मे एक्सपिरियन्स इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. कारण आतमध्ये इन्फ्लमेशन तयार होतं ॲलर्जीमुळं. डिफिकल्टी इन ब्रीदिंग थ्रू कॉन्स्ट्रिक्टेड एअरवेज. आता व्हॅसोडायलेटेशन झालं तसं ब्रॉन्कियल कॉन्स्ट्रिक्शन पण होतं. ह्या ब्रॉन्काय ज्याचा आकार एवढा आहे तो अजून बारीक होतो, मग एवढ्याशा जागेमधून हवा घ्यायला कठीण जातं, मग काय तर श्वास घ्यायला त्रास होतो. म्युकस सिक्रेशन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे नाकामधून पाणी गळायला लागतं. रनी नोज फ्रॉम एक्सेस म्युकस सिक्रेशन. एवढ्या गोष्टी या ताबडतोब होतात. इन एनाफिलॅक्टिक शॉक विच मे ऑकर्स इन अ ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल who has just received a triggered drug or been stung by the wasp. Wheezing and shortness of the breath as airway constrict are usually accompanied by shock during vasodilatation, fluid loss from the blood. एवढ्या गोष्टी होतात. ज्यावेळेस याला म्हणतात एनाफिलॅक्टिक शॉक टाईप 1 रिॲक्शन. ही ज्या व्यक्तीला होऊ शकते त्याच्यामध्ये ताबडतोब रिॲक्शन तुम्हाला आढळून येते. आता श्वास घेता येत नसल्यामुळं असा आवाज पेशंटच्या श्वसनामधून यायला लागतो, कारण हे त्याच्यासाठी ब्रीदिंग डिफिकल्ट झालेलं आहे. आणि टॅकिपनिया असे श्वास आपल्याला पाहायला मिळतो. आता या सगळ्या गोष्टींनंतर मग व्हॅसोडायलेटेशन झाल्यानंतर तो व्यक्ती शॉकमध्ये जातो. शॉकला दुसरा शब्द आहे पेरिफेरल सर्क्युलेटरी फेल्युअर, आणि त्याच्यामधून तो चक्कर येऊन पडतो. ब्लड प्रेशर एकदम डाऊन झालेलं असतं आणि ब्लडमधलं फ्लुइड लॉस हे सुरू झालेलं असतं. या सगळ्या गोष्टींना एकत्रित काय म्हणायचं? दिस लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी इज युजली ट्रीटेड बाय इंजेक्टिंग ॲड्रिनलिन टू डायलेट एअरवेज अँड स्ट्रेंथन हार्टबीट्स. त्याला लाईफ थ्रेटिंग इमर्जन्सी असं म्हणतात. दुर्दैवाने तुमच्या दवाखान्यात ही गोष्ट घडली तर आपल्या दवाखान्याची वाट लागेल. याच्याकरता याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या दवाखान्यात आहेत याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. अशी वेळ आल्यानंतर सगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण केले पाहिजेत, तर आपण सेफ राहू. प्रत्येक वेळी हे पेशंटला रेफर करणं हा उपाय होऊ शकत नाही, तर आपल्या दवाखान्यात या गोष्टी कराव्या लागेल. मग एखादं लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी समजा तुम्ही ट्रीट केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं नाव पण खूप होईल, एखाद्या पेशंटचा जीव वाचवला म्हणून. तर हे होईल. दार लाव. सॉरी.
आता या ठिकाणी इमर्जन्सी ड्रग म्हणून ॲड्रिनलिनचं इंजेक्शन दिलं जातं. या ॲड्रिनलिनमुळं काय होतं, एअरवे डायलेटेशन होतं आणि हार्टबीट्स हे जास्त स्ट्रॉंग असे होतात. दुसऱ्या प्रकारची रिॲक्शन आहे सायटोटॉक्सिक. Cytotoxic reactions are caused by the antibodies IgG or IgM directed against antigen on a person's blood cells like RBC, lymphocytes or platelets. या सायटोटॉक्सिक रिॲक्शन जे आहे ते IgG किंवा IgM अँटीबॉडीजमुळे होतात. ज्यावेळी RBC, लिम्फोसाईट किंवा प्लॅटलेटवरती आपल्याला असं लक्षात येतं की अँटीजेन्स प्रेझेंट आहेत. The reaction of antigen and antibodies usually lead to the activation of complement. याच्यामुळे काय होतं, कॉम्प्लिमेंट सिस्टीम आपली ॲक्टिव्ह होते. Type 2 reactions which may occur in incompatible blood transfusion reaction damage cell by the causing lysis. अशा प्रकारच्या रिॲक्शन ह्या सहसा आपल्याला केव्हा पाहायला मिळतात, तर इनकॉम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ज्यावेळेस आपण एका व्यक्तीचं ब्लड दुसऱ्या व्यक्तीला देतो ज्याला आवश्यकता आहे त्यावेळेस आपण अनेक प्रकारच्या टेस्ट करत असतो. सुरुवात आधी ग्रुप मॅचिंग आपण करत असतो, क्रॉस मॅचिंग करत असतो. तर ग्रुप मॅचिंग करत असताना फक्त तुम्ही ABO ब्लड ग्रुप क्रॉस करत असता. क्रॉस मॅचिंगमध्ये बाकी इतर फॅक्टर करत असतात. तुम्हाला फक्त याच्यातला RH फॅक्टर माहीत असेल तर RH फॅक्टर व्यतिरिक्त असे अनेक घटक ब्लडमध्ये आहेत की ज्याच्यामुळं रिॲक्शन ही होऊ शकते. आपल्याला असाध्य असणारे घटक या रक्तामधून शरीरामध्ये येऊ शकतात, असं होऊ शकतं. तर हे टाईप 2 सायटोटॉक्सिक रिॲक्शन झाली. आता टाईप 3 इम्युन कॉम्प्लेक्स. Type 3 immune complex involves antigen antibodies IgA or IgM and complement. या टाईप 3मध्ये IgA, IgM आणि कॉम्प्लिमेंट हे तीनही भाग येत असतात. When certain ratios of antigen to antibody occurs, the immune complex are small enough to escape phagocytosis, but they become trapped in the basement membrane under the endothelium of the blood vessel, where they activate complement and cause inflammation. Glomerulonephritis, rheumatoid arthritis arises in these ways. हे सगळे महत्त्वाचे आजार आहेत. एक साधं इन्फ्लमेशन शिवाय ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, तर ग्लोमेरुलाई आणि नेफ्रॉन्स हे किडनीमध्ये असतात, तर किडनी इन्फेक्शन आपण असं म्हणूया. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा संधिवाताचा एक प्रकार आहे. हे सगळे आजार कशामुळे होत असतात, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तरी हायपर सेन्सिटिव्हिटी असते. त्याचा प्रतिकार टाईप 3 प्रकारे होतो. इम्युन कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये अँटीजीन, अँटीबॉडी आणि कॉम्प्लिमेंट. अँटीबॉडीज कोणत्या, तर IgA आणि IgM यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. आणि या सगळ्या गोष्टी मिळून त्या ठिकाणी फॅगोसायटोसिस करतात, परंतु काही आजार त्याच्यामधून निर्माण होत असतात. टाईप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणजे सेल मेडिएटेड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. नाऊ सेल मेडिएटेड और डिलेड हायपर सेन्सिटिव्हिटी याची रिॲक्शन आपल्याला उशिरा पाहायला मिळते. सेल मेडिएटेड रिॲक्शन और डिलेड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन usually appears 12 to 17 hours after exposure to an allergen. या प्रकारच्या रिॲक्शन ज्या आहेत या 12 ते 17 तासानंतर पण तुम्हाला पाहायला मिळू शकतील. This reaction occurs when allergens are taken by antigen presenting cell such as Langerhans cells in the skin that migrate to the lymph node and present the allergen to the T cells, which then proliferate. Type 4 cell mediated immunity. आता या ठिकाणी काय होतं, ॲलर्जनचा प्रवेश होतो आणि हे ॲलर्जन डायरेक्ट अँटीजिन प्रेझेंटिंग सेलपर्यंत जाऊन पोचतात. याचं एक उदाहरण म्हणजे स्किनमधलं लँगरहॅन सेल्स. त्याच्यानंतर ते मायग्रेट होतात कुठे, तर लिम्फ नोड्समध्ये. लिम्फॅटिक वेसल्स, लिम्फ नोड्स हा लिम्फॅटिक सिस्टीमचा भाग आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे.
आणि त्या ठिकाणाहून टी सेलद्वारे त्यांचा प्रतिकार केला जातो. Now some of new T cells return to the site of allergen entry into the body where they produce gamma interferon. अल्फा बीटा आणि गॅमा जे 3 प्रकार आहेत इंटरफिरॉनचे, त्यापैकी या ठिकाणी गॅमा इंटरफिरॉन्स तयार होतात. कोण करतं? टी सेल्स करतात. विच ॲक्टिवेट मायक्रोफेजेस ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर विच स्टिम्युलेट इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स. त्याच्यामुळे बरेचसे स्किन डिसीज जे आहेत हे ॲलर्जी कशा प्रकारचे आपण मानत असतो, काही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असतात. नाउ इंट्रासेल्युलर बॅक्टेरिया जसं द मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ट्रिगर धिस टाईप ऑफ सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स ॲज डू सर्टन हॅप्टन्स सच ॲज पॉयझन IV टॉक्सिन्स. आता या ठिकाणी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस यांच्यामुळे ही सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स कधीकधी स्टिम्युलेट होत असते, ज्या पद्धतीने हॅप्टन्स आपल्या बॉडीमध्ये काम करतात. द स्किन टेस्ट फॉर ट्युबरक्युलोसिस इज ऑल्सो डिलेड हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन. एखाद्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस आहे का नाही हे बघितलं जातं, तर त्याची हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन ही 12 ते 17 तासानंतर आपल्याला कळत असते. तर हे चौथं टाईप 4 सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. तर इम्युन रिस्पॉन्स हे अशा 4 प्रकारचे आहेत. त्यापैकी आपण हे बघितलं, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही बघाल की इम्युनिटी ही काम करत असते आणि ज्या पद्धतीनं इम्युनिटी इन्फेक्शनसाठी काम करते त्याच पद्धतीनं इम्युनिटी याही प्रकारे काम करत असते. तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, टाईप्स ऑफ इम्युनिटी किंवा टाईप्स ऑफ या ठिकाणी हायपर सेन्सिटिव्हिटी. टाईप 1 ॲनेफ्लायटिक, टाईप 2 सायटोटॉक्सिक, टाईप 3 इम्युन कॉम्प्लेक्स आणि टाईप 4 सेल मेडिएटेड. या आपल्याला तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. तर इम्युनिटी या चॅप्टरमधला हा एक भाग, त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक टाईप्स ऑफ इम्युनिटी ऑन द बेसिस ऑफ ट्रीटमेंट आणि दुसरा हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जी. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की इम्युनिटीचे किती प्रकार आहेत. तर नॅचरली ॲक्टिव्ह म्हणजे काय, नॅचरली पॅसिव्ह म्हणजे काय, आर्टिफिशियली ॲक्टिव्ह म्हणजे काय, आर्टिफिशियली पॅसिव्ह म्हणजे काय, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे किती प्रकार आहेत, हायपर सेन्सिटिव्हिटी कशी होते, ॲलर्जी म्हणजे काय, ॲलर्जन म्हणजे काय, टाईप 1 ॲनेफ्लॅक्टिक रिॲक्शनमध्ये काय होतं, टाईप 2 सायटोटॉक्सिक रिॲक्शनमध्ये काय होतं, टाईप 3 इम्युन कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये काय होतं, टाईप 4 सेल मेडिएटेड हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शनमध्ये काय होतं. या गोष्टी आपण वाचून समजून घेतल्या पाहिजेत. परीक्षेमध्ये मार्क मिळायला आपल्याला सोपं जातं. आणि केवळ अभ्यास परीक्षेसाठी नाही करायचा, कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आयुष्यभर या गोष्टी, कारण आपला संबंध पेशंटशी येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.